नाशिकच्या प्रभाग क्रमांक 15 भाभनगर मधील शेकडो वर्षाचा जुना विशाल वृक्ष तोडण्याच्या चर्चेने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. हा वृक्ष कोणत्याही परिस्थितीत तोडू देणार नसल्याचा निर्धार स्थानिकांनी केलाय. निकोलस बिल्डिंग समोरील मुख्य रस्त्यालगत हा विशाल वृक्ष असून परिसराची ओळख म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वृक्षतोडीचा संभाव्य प्रयत्न झाल्यास नागरिक एकत्रितपणे विरोध करणार असल्याची माहितीही समोर येते. शहरातील वाढत्या बांधकामामुळे जुने वृक्ष कमी होत असताना शेकडो वर्ष जुन्या वृक्षाची तोड करू नये अशी मागणी स्थानिकांनी केली. या वृक्षाच्या तोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आली आहे का याची माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी. परवानगी नसल्यास वृक्षतोडीचा कोणताही प्रयत्न तातडीने रोखावा अशी मागणी करण्यात आली. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक वारसा नष्ट करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. हा केवळ एका झाडाचा प्रश्न नसून पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. शेकडो वर्षापासून हा वृक्ष परिसरात उभा असून त्याने अनेक पिढ्या पाहिल्या. अशा विशाल वृक्षाची निर्मिती काही वर्षात करता येत नसल्याने तो जतन करणं गरजेचं असल्याचंही स्थानिकांनी सांगितलंय. प्रशासनाने तातडीने या वृक्षाची पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, वृक्षतोड होणार नाही याची खात्री द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. वृक्षतोडीचा प्रयत्न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह मोहन सहाणे, नाशिक.